कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटसह विविध पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांच्या सहभागातून जनाक्रोश आंदोलन यावेळी करण्यात आले। सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करत आंदोलक नगर परिषद कार्यालयावर पोहोचले। यावेळी एका आंदोलकाने यमराजाची वेशभूषा करून प्रशासनाचे लक्ष वेधले। मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह आंदोलकांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले। आता आश्वासन नको, ठोस उपाययोजना हव्यात अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता। दरम्यान या आंदोलनानंतर नगर परिषद प्रशासन मोकाट जनावरांच्या प्रश्नावर काय कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।